श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी रीना आणि आपल्या चॅनलचं नाव आहे स्वामी भक्त रीना। हा आपला व्लॉग चॅनल असणार आहे आणि आपल्या या चॅनलवर तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या पण काही गोष्टी असतील त्या सर्व पाहायला मिळणार आहेत। त्याचप्रमाणे स्वामी सेवा, त्याच्यानंतर तुम्हाला फायनान्स रिलेटेड थोडीशी इन्फॉर्मेशन मी देत राहणार। फायनान्स सेक्टरमधून असल्यामुळे मला फायनान्सचं जेवढं नॉलेज आहे तेवढं मी माझ्या सर्व सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचवणार। आता गोष्ट कालच्या व्हिडिओची, तर काल आपला पहिला व्लॉग मी पोस्ट केला आणि या पाठीमागची सगळ्यात मोठी प्रेरणा म्हणजे आमच्या तेजूताई थँक्यू सो मच। त्या दिवशी कराडमध्ये तुम्ही आम्हाला एवढं मोटिवेट केलं आणि तुमच्या गायडन्सने आम्हाला एवढा आधार मिळाला आणि खूप खरंच आता असं वाटतं आहे की ही जर्नी खूप सोपी आहे। ठीक आहे। दुसरी गोष्ट अशी की ज्या पण माझ्या मैत्रिणी मला तिथे मिळाल्या प्रीती संगमावर कराडला, तर त्यापैकी काही मैत्रिणींनी मला रिक्वेस्ट केलेली, ताई तुम्ही तुमच्या चॅनलचा बॅनर जर तुम्ही बनवला असाल आणि तुम्हाला येत असेल तर तुम्ही आम्हाला पण हेल्प करा। आणि त्याप्रमाणे मी त्यांनाही हेल्प करणार आहे। काल मी दोघींना बॅनर बनवून दिला आहे आणि अजून मी आता बनवणार, पण थोडासा प्रॉब्लेम कसा होतो सांगते। घरातलं सगळं बघून, मुलाचं बघून आणि मला ऑफिसचं पण काम असतं, तर मी ते स्किप नाही करू शकत। मला ज्या वेळेत जेवढं जमेल ना तेवढं मी करणार आणि आज रात्री बसून मी तुम्हाला तुमचे बॅनर पूर्ण करून देणार। आणि याच्या व्यतिरिक्त सांगायचं असं की आजचा व्हिडिओ थोडा मी लेट पोस्ट करत आहे, कारण मला थोडासा वेळ नव्हता मिळाला व्हिडिओ शूट करण्यासाठी। तर 7 वाजेपर्यंत आपला हा व्हिडिओ येऊन जाणार। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यामध्ये बॅनर कसा बनवायचा याबद्दल डिटेल देणार। ओके। त्याच्यानंतर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटले त्याच्यात, तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि तुमच्या प्रत्येक कमेंटला मी रिव्हर्ट करणार, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणार। ठीक आहे, चालेल। तर मग आता पुढची क्लिप मी तुम्हाला ॲड करेन ह्या व्हिडिओच्या पुढे, ती असणार आहे आपल्या बॅनरवर। बॅनरमध्ये मैत्रिणींनो प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, आपण बॅनर बनवून घेतो किंवा बनवतो स्वतः आणि आपल्या म्हणजे पहिल्यांदा माझा एक्सपिरियन्स मी सांगते की काय झालं होतं। पहिल्यांदा मी बॅनर बनवलेला ना, तर तो जेव्हा मी अपलोड करत होते तेव्हा पूर्ण माझा चेहराच दिसायचा नाही, फॉन्ट दिसायचं नाही, वर्ड काय आहेत ते कळायचं नाहीत। पूर्ण बॅनर म्हणजे त्याची साईज एवढी मोठी होऊन जायची आणि आपण कोणत्याही ॲपमधून डायमेन्शन्स जर घेतलं, आपल्याला देतं यूट्यूब, ह्या डायमेन्शनचंच तुम्ही बॅनर अपलोड करा, पण त्या डायमेन्शनमध्ये बनवूनही त्याची साईज मोठीच होते। तर एक प्रॅक्टिस करत करत आपल्याला एक जजमेंट येतं। त्या जजमेंटनुसार आता मी कोणताही बॅनर बनवला ना तर तो बरोबर साईजमध्ये फिट बसतो। आणि तो बॅनर सपोज आपण बनवला आणि अपलोड केला आपल्या YT स्टुडिओमध्ये, तर आपल्या मोबाईलमध्ये जो व्ह्यू दिसतो ना, तर या साईडचा थोडा भाग कट होतो आणि या साईडचा थोडा भाग कट होतो आणि मधला जो चौकोन असतो, मधला पार्ट, तो बरोबर आपल्या मोबाईलमध्ये व्ह्यू दिसतो। म्हणजे मोबाईलमध्ये आपण सपोज ब्लॉग बघतोय तर मधला व्ह्यू दिसणार आपल्या बॅनरला मोबाईलमध्ये, पण तो पूर्ण बॅनर ना आपल्याला TV आणि लॅपटॉपवर जेव्हा आपण आपली प्रोफाईल पाहतो तेव्हा तो पूर्ण पार्ट आपल्याला तिथे बघायला मिळतो। म्हणजे हे असं आहे। त्याच्यामुळे ते बनवताना थोडंसं जजमेंट आलं पाहिजे, ते तुम्हाला कळेलच। मी जेव्हा बॅनर बनवेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल। आणि माझी अशी इच्छा आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर पुन्हा तुम्हाला कधीच कोणाची गरज पडू नये आणि तुमचा बॅनर तुम्हाला स्वतः बनवता यावा। ठीक आहे, चला मग मी तुम्हाला दाखवते बॅनर कसा बनवायचा। आपल्या कम्प्युटरमध्ये मी आता ही मेन स्क्रीन आहे, इथे आपल्याला क्रोम ओपन करायचं आहे, गुगल क्रोम। हे क्रोमवर मी क्लिक केलं आहे। आता हा ब्राउझर ओपन होईल। इथे ब्राउझर ओपन झाल्यानंतर आपल्याला 3 गोष्टींची इथे गरज आहे। एक म्हणजे आपला जीमेल, तो लॉग इन करून ठेवायचा। दुसरी गोष्ट, आपल्याला फोटो हवे आहेत,
तर सपोज ते तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये असतील तर तुम्ही व्हॉट्सॲप घ्या, अदरवाईज तुम्ही स्वतःला ईमेल करून ठेवा तुमचे फोटो, म्हणजे त्या ईमेल आय डीमधून तुम्ही डाउनलोड करून ते फोटो डेस्कटॉपला ठेवू शकता. इथे मी ChatGPT ओपन करत आहे. आणि अजून एक वेबसाईटची गरज आहे ज्याचं नाव आहे canva.com, CANVA, canva.com. ही आपली मेन वेबसाईट आहे जिथे जाऊन आपण बॅनर बनवणार आहोत. तर कॅनवा मी ओपन केलं. त्याच्या अगोदर काय करायचं, आपलं ईमेल आय डी लॉग इन करून ठेवायचा. आता इथे मी कॅनवामध्ये ना ऑलरेडी लॉग इन करून घेतलेलं आहे माझं ईमेल आय डी थ्रू. तिथे एक OTPचा ऑप्शन येतो, तो OTP क्लिक केल्यानंतर आपल्या ईमेल आय डीवर OTP जाणार, तो कॉपी पेस्ट करून इथे टाकायचा आणि इथे मग आपलं ॲक्सेस होऊन जातं. आता या बॅनरवर आपल्याला जो कॉन्टेंट टाकायचा आहे, जो स्लोगन टाकायचा आहे, फनी स्लोगन, तो मी ChatGPTतून कॉपी करून घेतलेला आहे. आणि आता कॅनवामध्ये जाऊन इथे क्रिएट म्हणून एक ऑप्शन असतो, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर यूट्यूब बॅनर म्हणून एक ऑप्शन येतो इथे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मल्टिपल टेम्पलेट्स दिसणार साईटला. येस. आणि स्क्रोल डाऊन करून मी दाखवतो तुम्हाला खाली. हे पहा, एवढे सारे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. यातले काही पेड ऑप्शन्स असतात, पण भरपूर असे फ्रीचे ऑप्शन्स आहेत, ते घेऊन आपण क्रिएट करू. हा टेम्पलेट मला आवडला म्हणून मी हा घेतलेला आहे. पण याचा कलर थोडा वायब्रंट आहे, म्हणजे रेड कलर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जो फोटो सिलेक्ट केलेला आहे मैत्रिणीचा, तो एवढा उठून दिसणार नाही, तर आपण याला येलो करणार बॅकग्राऊंड पूर्ण. ठीक आहे. आता या फोटोवर क्लिक केलं आणि मी अपलोड फाईल म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केलं, तर डेस्कटॉपवरून सोर्स आहे तिथे मी सेव्ह केलेला आहे, तिथून मी तो फोटो क्लिक करणार. हा फोटो इथे येणार, इमोजीच्या बाजूला बघा अपलोड होत आहे, तिथे क्लिक केल्यानंतर आपल्या बॅनरवर हा फोटो आलेला आहे. जस्ट क्लिक अँड ड्रॅग केल्यानंतर तो फोटो इथे फिट होऊन जाणार. तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही आहे, खूप इझी आहे. ठीक आहे. इथे कलरचे ऑप्शन्स बघा, मी बॅकग्राऊंड कलरवर क्लिक करते आता, आणि साईटला लगेच कलरचे ऑप्शन्स तुम्हाला येणार, तिथून तुम्ही पाहिजे तो कलर चेंज करू शकता. तर मी तुम्हाला दाखवत आहे मल्टिपल कलर्समध्ये तो कसा दिसणार. ब्लॅक घेतला आहे तर एवढा खास काही दिसत नाही आहे ब्लॅक. व्हाईटमध्ये ठीक आहे, पण एवढा छान वाटत नाही आहे. याप्रमाणे म्हणजे सांगण्याचा माझा हेतू हाच आहे की तुम्हाला इथे तुम्ही बॅकग्राऊंडवर क्लिक केलं ना, तर वरच्या साईडला बघा हायलाईट होतं, एडिटच्या पुढे जो राऊंड दिला आहे तिथे कलर येणार तुमचा. त्या राऊंडवर क्लिक केल्यानंतर मग इकडे तुम्हाला डॉक्युमेंट्स कलर येणार सगळे, जिथे तुम्ही मल्टिपल कलर्स पाहू शकता आणि चूज करू शकता तुमच्या प्रोफाईलला कोणता सूट होणार, तुमच्या बॅनरला तो कसा हवा आहे, तो तुमच्या आवडीचा कलर तुम्ही इथून घेऊ शकता. ठीक आहे. चला पुढे चालूयात आपण. चला आता स्लोगन चेंज करूयात. मैत्रिणीला जो स्लोगन हवा आहे तो मी कॉपी करून घेतलेला आहे. स्माइल गॅरंटेड ऑर युअर लाफ बॅक, सबस्क्राईब नाव, असं तिला लिहून हवं आहे. याचा फॉन्ट आपण चला चेंज करूयात. सिलेक्ट ऑल. आणि हे बघा इथे वर प्रॉम्प्टच्या पुढे साईज दिलेली आहे 120, ती रिड्यूस करण्यासाठी मायनसचा साईन दिलेला आहे. आणि त्याच्या पुढे प्लस करायचं असेल तर प्लसचा आपल्याला मायनस करायचं आहे. तुम्ही मायनसवर क्लिक करू शकता, अदरवाईज तुम्ही टाईपही करू शकता. सिलेक्ट करायचं आणि तिथे टाईप करायचं तुम्हाला किती साईज हवी आहे. मी 50 साईज घेतली, ती अजूनही जास्त दिसत आहे मला, तर आपण हिला 25 करून घ्यायचं आणि नंतर बघू सेट झाल्यानंतर कमी जास्त अजून करायचं असेल तर ते आपण करू शकतो. ठीक आहे. एवढी साईज झाली. आता फोटो पण आपल्याला रिड्यूस करावा लागणार, तर क्लिक अँड ड्रॅग.
चला फोटो पण आपण बारीक करून घेऊ, आता साईज छोटी करून घेऊ. ठीक आहे, एवढा फोटो ठीक आहे, सफिशियंट आहे, परफेक्ट बसणार हा आपल्या बॅनरला. आत्ता आपल्याला दिसत नाही आहे, पण बॅनरवर जेव्हा आपण अपलोड करणार ना त्यावेळेस फॉन्ट एकदम क्लिअर दिसणार आपल्याला. ठीक आहे, आता खाली जे फूड ब्लॉगर लिहिलेलं ते काढून टाकलं. आता सबस्क्राईबचं बटन आपण तसंच ठेवणार आणि बेल आयकन पण तसंच ठेवणार, पण त्याच्या पाठीपुढे ना आपण थोडे इमोजीस टाकूयात, म्हणजे कळेल की हा लाफ्टर चॅनल आहे, कॉमेडीशी रिलेटेड आहे. म्हणून काही इमोजीज मी ऑलरेडी डाउनलोड करून माझ्या डेस्कटॉपवर ठेवलेले आहेत. आता पहिल्यांदा आपण चेंज करूयात कलर, पूर्ण येलो कलर करूयात आपण. चला, हा इमोजीचं बॅकग्राऊंड येलो आहे, त्याच्यामुळे मी येलो कलर चॉईस केलेला आहे त्याच्यासाठी. आता मी हा सेट करून घेते. बघा, काहीच अवघड नाही आहे. इथे अपलोड फाईलमधून तुम्हाला जे काही पिक्चर्स असतील, काही इमोजीस असतील जे तुम्हाला अपलोड करायचे आहेत, ते ऑलरेडी तुम्ही डाउनलोड करून नाही ते अपलोड करून ठेवायचे तुमच्या प्रोफाईलमध्ये. नंतर एक बॅनर सिलेक्ट करायचा आणि जे हवं आहे तो कॉन्टेंट इथे क्लिक करायचं, बॅनरवर येऊन जाणार, सेट करून घ्यायचा बस. आणि मी जी साईज दाखवली आहे ना तुम्हाला, त्याच साईजमध्ये रिड्यूस करा आणि एवढ्याच साईजमध्ये ठेवायचं. आणि जो गोलमध्ये आपला फोटो दिसतो ना त्याच्या पुढेच कॉन्टेंट लिहायचा, वर खाली जाऊ द्यायचं नाही. ठीक आहे, हे इमोजी सेट केले. आता फॉन्टची साईज थोडीशी मोठी करून घेऊयात आपण. आणि सबस्क्राईब नावचं जे आहे कॉन्टेंट लिहिलेलं जे आहे ते आपण ह्या इमोजीसच्या पुढे टाकूयात. थोडीशी साईज मोठी करून घेऊयात. ठीक आहे, 38 घेतली. सबस्क्राईब नाव जे आहे लिहिलेलं ते आपण ह्या इमोजीच्या पुढे आता एंटर करूयात. थोडा स्पेस वाढवूयात तिथला. आणि बरोबर इमोजीच्या पुढे सबस्क्राईब नावचं ते कॉन्टेंट लिहिलेलं घेऊन येऊ. ठीक आहे, ऑल सेट. हा इमोजी थोडा सेट करून घेऊयात एका लाईनमध्ये. गुड. आणि आपलं हे फायनल बॅनर चा लुक रेडी आहे. आणि मी तुम्हाला तिच्या प्रोफाईलमध्ये लॅपटॉपवर हा कसा दिसतो ते मी शो करते तुम्हाला. थांबा. फोटो पण एकदम व्यवस्थित दिसत आहे. आणि हा तिच्या डेस्कटॉप व्हर्जनवर असा दिसणार. आणि लॅपटॉप व्हर्जनमध्ये मी सांगितल्याप्रमाणे जो येलो भाग आहे दोन्ही साईडचा तो कट होणार आणि फक्त मधला पार्ट तिच्या मोबाईलवर दिसून जाणार. ठीक आहे, तर मग